गुड मॉर्निंग, वेलकम टू माय डेली ब्लॉग. सो आज देवांश त्याच्या पप्पासोबत कुठेतरी बाहेर गेला होता. सो कुठे गेला होता चला पुढे सांगते. सो 8 वाजले तरी देवांश उठला नव्हता. मग नंतर काही वेळाने तो उठला आणि पप्पाची गाडी चेक करू लागला, काही प्रॉब्लेम तर नाही ना. नंतर थोडा वेळ पप्पासोबत मस्ती केली. नंतर मी त्याला आंघोळ घालून दिली आणि छानसं रेडी करून दिलं. त्यानंतर तो बघा इथे मम्माला मस्तपैकी गॉगल लावून दाखवत आहे की मी कसा दिसतो आहे. खूप क्यूट दिसत होता. नंतर मी त्याच्यासाठी नाश्त्याला बनवलं ओट्सचा शिरा. त्यानंतर त्याने नाश्ता खाल्ला आणि त्यानंतर तो त्याच्या पप्पासोबत बाहेर गेला. सो प्रत्येक सॅटर्डेला तो त्याच्या पप्पांसोबत मंदिरात जातो. सो दोघेही मंदिरात जाऊन आले. त्यानंतर तो आला आणि परत त्याचं मस्ती मोड ऑन झालं. मी त्यानंतर जेवण करून घेतल्यानंतर पप्पा चालले होते ड्युटीला. सो बघा पप्पाला कसं त्रास देतो आहे. पप्पाला म्हणत आहे की मला पण सोबत घेऊन जा. सो नंतर त्याचे पप्पा गेले आणि तो झोपी गेला. सो तो बराच वेळ झोपला. त्यानंतर मी त्याच्यासाठी जेवण बनवायला घेतलं. त्यामध्ये आज त्याच्यासाठी मी बनवणार होती सोयाबीन वडीचे कटलेट. सो बघा मी त्याच्यासाठी हे कटलेट बनवलं. याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल त्यानंतर त्याने तसं जेवण करून घेतलं आणि त्यानंतर आता झाला होता त्याचा स्टडी टाईम. सो त्याने स्टडी करून घेतला. स्टडी झाला आणि नंतर थोडा वेळ खेळून पण घेतलं. त्यानंतर इकडे बघा की तो स्वतःचा फोटो काढायला किती धडपड करतो आहे. अशी धडपड चालू होती आमची तो फोटो काढण्यासाठी. त्यानंतर आम्ही फोटो काढला पण आणि बघा आम्ही त्या फोटोचा किती लाड करतो. त्यानंतर मी त्याच्यासाठी अंजीर सोक केलेले होते ते त्याला खायला दिलं. त्याने अंजीर खाल्लं. त्यानंतर आज मी त्याचं जेवण लवकरच बनवून घेतलं होतं. सो सर्वांसाठी जो वरण भात बनवलेला होता त्याला पण तोच दिला. त्याने वरण भात खाऊन त्यानंतर मी माझं पण जेवण करून घेतलं आणि आज माझं बाळ कोणालाही त्रास न देता गुड बॉयसारखं वेळेवर झोपी गेलं. थँक्यू फॉर वॉचिंग.